रिसेंटली कर्नाटकामध्ये छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना जे रस्त्यावर फळं, भाज्या किंवा स्ट्रीट स्ट्रीट फूड किंवा फास्ट फूड वगैरे विकतात, अशा व्यापाऱ्यांना जीएसटीच्या नोटिसेस आल्या. आणि मग त्या व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानाच्या बाहेर फक्त कॅश घेणार, युपीआय पेमेंट घेणार नाही वगैरे असे बोर्ड लावले आणि त्यामुळे त्याची खूप मोठी हेडलाईन झाली. आता कुठलाही बिझनेस करण्याच्या आधी तुम्हाला काही बेसिक गोष्टींचा होमवर्क करणं फार गरजेचं आहे. युपीआय म्हणजे काय? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जे आरबीआयच्या अंडर येतं, त्यांनी बनवलेली एक सिस्टीम आहे. आता ह्या सिस्टमचा सगळा डेटा हा ऑब्व्हियसली आरबीआय आणि त्याच अनुषंगाने गव्हर्नमेंटकडे खूप इझिली अवेलेबल आहे. हे सर्वात पहिले लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जी लक्षात घेणं गरजेचं आहे ती अशी आहे की जीएसटी मध्ये जर का तुम्ही वस्तूंची उलाढाल करत असाल तर तुमच्याकडे 40 लाखाचं लिमिट आहे, आणि सेवांची उलाढाल करत असाल तर तुमच्याकडे 20 लाखाचं लिमिट आहे. म्हणजे वस्तूंची उलाढाल म्हणजे काय, तर फळं, भाज्या, फूड प्रोडक्ट्स. आणि सेवा म्हणजे एखादा कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन किंवा टेलर, असे हे जे सेवा पुरवणारे आहेत ते सगळे 20 लाखाच्या लिमिटमध्ये येतात. आता हे 20 लाखाचं लिमिट कॅल्क्युलेट कसं करायचं? तर एका पूर्ण वर्षात फायनान्शियल इयर मध्ये एप्रिल पासून मार्च पर्यंत जर का तुमच्या बँकेतले डिपॉझिट जर का तुम्ही एक एक करून कॅल्क्युलेट केलेत, तर त्याची जी टोटल आहे तो म्हणजे तुमचा टर्नओव्हर झाला. आता जर गव्हर्नमेंटने युपीआयचा डेटा आणि तुमच्या बँक अकाउंट मधले क्रेडिट्स हे टॅली करून बघितले आणि तुमच्या पॅन नंबर प्रमाणे जर का तुमच्या बँकेतले डिपॉझिट कॅल्क्युलेट केले, तर त्यांना इझिली कळणार आहे की तुमच्या अकाउंटमध्ये किती डिपॉझिट्स आहेत आणि तुम्ही तुमच्या पॅन नंबरवर जीएसटीचा नंबर घेतलाय की नाही. त्यामुळे बिझनेस सुरू करताना ह्या गोष्टींचा बेसिक होमवर्क करून मगच त्याच्यात उतरा आणि उगाच रिस्क घेऊ नका.